तर 2014च्या विधानसभेमध्ये आणि 2019च्या लोकसभेमध्ये पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांचं भाजप विधान परिषदेवरती पुनर्वसन करणार आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी भाजपकडून 5 नावांची घोषणा करण्यात आलेली आहे। यामध्ये पंकजा मुंडे यांचा समावेश आहे। पंकजा मुंडेंसोबत भाजपकडून योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे। विधान परिषदेसाठी भाजपने मित्र पक्षांना देखील संधी दिलेली आहे। रयत क्रांती संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनाही विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर विधान परिषदेच्या 11 जागांसाठी भाजपने 5 नावांची घोषणा केलेली आहे। त्यामध्ये पंकजा मुंडे यांचं सुद्धा नाव आहे। त्यामुळे त्यांचं पुन्हा एकदा पुनर्वसन केलं जाणार आहे। मित्र पक्षांना देखील एनडीएने यामध्ये उमेदवारी दिलेली आहे। तर कोणाकोणाला उमेदवारी देण्यात आलेली आहे आपण बघतोय। भाजपचे 4 उमेदवार स्क्रीनवरती तुम्ही पाहताय। पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके आणि अमित गोरखे। तर सदाभाऊ खोत आहेत रयत क्रांती मोर्चाचे आणि शिवसेनेच्या भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना देखील विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झालेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना सुद्धा उमेदवारी मिळालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।